हा, तर आपण काय म्हणतो की म्हणजे वैशेषिक दर्शनानुसार कसं म्हणतो की आपण आत्म्याचं कसं म्हणतो की अनेक आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या सुख-दुःखाच्या संकल्पना की प्रत्येकाला येणाऱ्या कोण श्रीमंत आहे, कोण कोणाला जास्त दुःख भोगावी लागतात. कारण हे प्रत्येक आपल्या कर्माचं फळ आहे आपल्याला आपण जे मानतो ते. मग त्यानुसार प्रत्येक आत्मा वेगळा असणार. कारण त्याची जी पूर्वीचं कर्म आहे किंवा त्याचं जे जे आलेले कर्म आहे, तर ते प्रत्येक आत्म्याचं वेगळं असणार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की जेवढे लोकं आहेत किंवा जेवढं प्रत्येक शरीर आहे, तेवढे सगळे काय आहेत अनेकवाद म्हणजे की अनेक आहेत, आत्मे काय आहेत, अनेक आहेत. त्या प्रत्येकाचा आत्मा वेगळा आहे. मी तुम्हाला ते खाली उत्तर दिलं तसं की इस संसार में कोई भी सुखी नहीं, म्हणजे कोई सुखी है, कोई दुःखी है, कोई ज्ञानी है, कोई अज्ञानी है. यदि एक आत्मा होती, तो अलग-अलग व्यक्तियों के अलग-अलग संभव नहीं होते. म्हणजे एकाच आत्मा असती तर प्रत्येकाला अनुभव वेगवेगळे आले असते का? नाही. अनुभव वेगवेगळे येतात म्हणजे काय येणार आहेत, की आत्मा पण काय आहे, वेगळी आहे. हं. त्याच्यानंतर काय, यदि आत्मा एक होती, तो जन्म या मोक्ष से दूसरे का जन्म या मोक्ष संभव हो जाता, किंतु ऐसा होता नहीं. म्हणजे काय, की काही जणच मोक्षाला जातात. मग ते मोक्षाला गेले म्हणून आपण पण मोक्षाला जाऊ का? आत्मा जर एकच मानला, तर मग मोक्षाला सगळेच जातील ना, एक जण गेला की. तर तसं नाहीये. तर प्रत्येकाचा आत्मा वेगळा आहे. काही जणांना मोक्ष मिळतो कारण त्यांचे कर्म भोग संपतात. तर त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले असतात. मग प्रत्येकाचा आत्मा वेगळा आहे ना, ह्याच्यावरून सिद्ध होतं की आत्मे अनेक आहेत. मग त्यांनी आत्मा आहे हे सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. हं. तर ते काय म्हणतात की आपण म्हणतो की मी आहे किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो की हे ह्यालाच आपण काय म्हणतो की आत्मा मानतो किंवा पण हे मैं हूँ हे जे आहे, तर तेच अस्तित्व म्हणजे आपलं अस्तित्व सांगतं, की मी, माझं घर, माझे दागिने, हे मी माझं म्हणतो. तर हे काय करतो, की ह्याच्यावरूनच आपलं ज्ञान करून घेतो आपण स्वतःला, की हे सगळं माझं आहे किंवा मी आहे. ह्याच्यावरून आत्म्याचं अस्तित्व काय होतं, की ॲक्चुअली हे अज्ञान आहे. परंतु हे माझं आहे, हे जे काही ज्ञान होतं, ते आपण आत्म्यालाच करून देतोय ना, की हे अज्ञान आहे, मान्य आहे, की हे सगळं क्षणभंगुर आहे, हे मिटणार आहे. हे आता तुम्हाला आणि मला योगाला येऊन किंवा दर्शनशास्त्र शिकून कळलंय. पण ॲक्चुअली नॉर्मल लोकांना हे माहिती आहे का? हे सगळं म्हणजे सांगताना पण आपण सांगतो, हे जिथं लांबपर्यंत तुम्हाला जमीन दिसते ना, ही सगळी माझी आहे. हं. अगदी डोळ्याच्या कोपऱ्यापर्यंत. तर हे जे काही ज्ञान होतंय, तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं, की आत्म्याचा कुठे ना कुठेतरी अहंकार जो गुण आहे, तो आत्म्याचा. तर की तर तिथं कुठे ना कुठेतरी आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करतो. हं. पण ॲक्चुअली आत्मा निर्गुण आहे. आपण हे त्याला गुण चिटकवतोय. हे लक्षात ठेवा. जैसे म्हणजे आता इथे त्यांनी उदाहरण दिलंय, की रथ आहे तो कसा आहे? तर चालतोय म्हणजे तो अजीब आहे. तो काही स्वतःहून चालेल का? नाही. मग त्याला घोडे येणार आणि त्याच्यामध्ये सारथी येणार आणि सारथी जेव्हा घोड्यांना उडवणार, तेव्हा ते घोडे चालणार. तसं की सारथी हा त्या रथामध्ये सजीव आत्मा आहे, हे जसं आपल्याला अनुमानाने कळतं. तसंच शरीरामध्ये जे चैतन्याचं किंवा चेतनेचं आपल्याला अस्तित्व दिसतं, त्याच्या अनुमानावरून आपण समजू शकतो की आपल्या शरीरामध्ये काय आहे? आत्मा आहे. इथे जरी त्यांनी आत्म्याला आगंतुक चैतन्य हा आत्म्याचा आगंतुक गुण मानला, तरी जेव्हा आपण एकत्र येतो, की आपलं शरीर, मन आणि आत्मा, तेव्हा चैतन्य आगंतुकपणे त्याच्यामध्ये येतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे त्यांनी काय सांगितलं, चैतन्यामुळं आत्मा तिथं आहे आणि त्यामुळे ही उपस्थिती जाणवू शकते. आता तुम्ही लक्षात दिलं तर आपण श्वास घेताना आपली चेस्ट एक्सपांड होते आणि श्वास सोडल्यानंतर आपली चेस्ट परत काय होते, की आहे त्या स्थितीत जाते. म्हणजे सॉरी, श्वास सोडताना आपलं आकुंचन पावतो आणि श्वास घेताना आपण काय होतं, प्रसरण पावते छाती आपली. तर ह्याच्यावरून पण ते असं समजतात, की हे जे काही शारीरिक व्यापार आहेत किंवा देहबोलीचे आपले व्यापार चालू आहेत, ह्याच्यावरून पण आपल्याला समजून येतं, की इथे आत्मा किंवा आत्म्याचा वास आहे. हं. की हे संकुचीकरण शरीराचं आणि म्हणजे एक्सपांड करणं, त्याला बाहेर सोडणं, श्वास घेणं, हे काही आहे. आपण चेस्ट एक्सपान्शन करतो किंवा चेस्ट परत कॉन्ट्रॅक्ट करतो. तर हे हे जो आपला देह व्यापार आहे, ह्याच्यावरून पण त्यांचं असं म्हणणं आहे, की इथून आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होतं. त्याच्यानंतर आपण डोळे आहेत ते काय? तर दिवसातनं आपण कमीत कमी
म्हणजे बऱ्यापैकी आपण साधारणतः एक 15 ते 20 वेळा तरी एका तासामध्ये आपले पलक आपोआपच झपकतात आणि उघडतात. तर त्याला आपण निमेषोन्मेष म्हणतो. हां. कालमापन करताना हे पलक झपकणं किंवा हे एक पलक झपकणं किंवा एक त्याला निमिषोन्मेष म्हणतात. हे कालमापन करताना पूर्वी आपल्याकडे काही पट्ट्या किंवा फुटपट्ट्या, मीटर, सेंटीमीटर ही मापं नव्हती. त्यावेळेस आपण हातांचा वापर करायचो. हं. किंवा आपल्या पायांचा वापर करायचो, की एक पाय असं किंवा एक हात आहे किंवा एक हात आहे, एक एक हात कापड आहे असं किंवा एक अंगुल आहे किंवा एक वीत आहे. आपण ही परिणाम किंवा निमोशन कालमापन करायसाठी आपण पलक झपकतो. म्हणजे डोळे उघडून वाटायला जेवढा वेळ लागणार बंद करून, तर त्याला निमोशन मेश ते आपण पूर्वी कालमापनासाठी पण वापरत होतो. तर ह्याच्यावरून पण ते म्हणतात, की डोळे जे तुमचे उघड-झाप करतात, त्याच्यावरून तुमच्यामध्ये चैतन्याचं अस्तित्व किंवा आत्मा आहे किंवा आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होतं. नंतर शरीरामध्ये तुम्ही बघितलं ना, की म्हणजे मेल्यानंतर आपला आत्मा निघून जातो. मग आपण पूर्ण ह्या देहाचा काहीतरी उपयोग आहे का? देहामध्ये काहीतरी हालचाल दिसते का? नाही. जोपर्यंत आपल्या शरीरात आत्मा आहे, तोपर्यंत आपलं खाणं, पिणं, बोलणं, हसणं, एखाद्या गोष्टीचं उपभोग घेणं चालू असतं. तर शरीरामध्ये जे जीवन आहे किंवा एक प्रकारचा उत्साह, एनर्जी जी काही दिसते आपल्याला, तर हे त्याचं प्रमाण आहे, की इथे आत्मा आहे, चैतन्य आहे. ह्याचं प्रमाण आहे हे डेली लाईफमध्ये. आणि मनाची गतीसुद्धा म्हणजे मनामध्ये जे आपले विचार येतात 1760 किंवा आपण म्हणतो की साधारणतः एका सेकंदामध्ये 50,000 विचार येऊन जातात असं म्हणतात. तर हे मनाची जी ही चंचलता किंवा ही जी गती आहे, ती आत्म्याशिवाय शक्यच नाही. आत्मा असेल, चैतन्य असेल तर मनाचं कार्य पण चालू राहतं. हां, तर हे सगळं आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे असं त्यांचं म्हणायचं नंतर आत्म्याला आता मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, की आपण हे भोगणारं हे जे सुख आहे किंवा सुख-दुःख, इच्छा किंवा आपल्या एखादी गोष्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी कुठून उत्पन्न होतात, की हे काहीतरी जे काही चैतन्य किंवा इंद्रियांचं काम, हे सगळं ह्याला कोणीतरी आश्रय पाहिजे हे काम करून किंवा ह्याचा भोग घेणारा कोणीतरी भोगता पाहिजे. आणि तो भोगता म्हणजे कोण आहे, की आश्रय चेतन कोण आहे? आत्मा ही हो सकता है, की म्हणजे कोण आहे? हाच आत्मा आहे. हे कळालं का तुम्हाला जीव? वैशेषिक दर्शनानुसार जीव आपण पाहिला. तर जीव काय मानलाय त्यांनी तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, की आणि हां, पहिलं एक लक्षात ठेवा, जरी त्यांनी आत्मे अनेक मानले असले वैशेषिक दर्शनांनी, हं, तरी त्यांनी परमात्मा हा वेगळा मानलेला आहे. लक्षात ठेवा. हां. आत्मा आणि परमात्मा ह्या 2 गोष्टी मानलेल्या आहेत. आत्मा म्हणजे आपले सर्वसाधारण लोकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मा आणि ईश्वराचा जो आत्मा म्हणजे की ईश्वर जो आहे, त्याला त्यांनी परमात्मा मानलेला आहे. हां. तर त्यांनी इथे काय मानलेलं आहे, तर 2 प्रकारचे आत्मे म्हणलेले आहेत. एक आत्मा आणि दुसरं काय म्हणलेलं आहे त्यांनी परमात्मा मानलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, की आत्मे अनेक आहेत. मग आत्मे का अनेक आहेत? तर त्यासाठी आपण त्याला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत, की इथं वैशेषिक दर्शनानुसार ईश्वराचा कुठे उल्लेख नाही. पण तरी पण त्यांनी इथे जीवात्मे अनेक मानलेले आहेत आणि जीवात्म्याबरोबर त्यांनी परमात्मा पण मानलेला आहे. हे सगळं तुम्हाला आणि प्रत्येक आत्म्याचं अस्तित्व आता हे शॉर्टमध्ये सांगितलंय मी तुम्हाला. तेच एक्सप्लेन करून तिथे आपल्याला लिहायचं आहे. हं. आत्म्याच्या अस्तित्वाची ही 7 हे तुम्ही पॉइंट वाईज एक तुम्ही आकडे नाहीत जरी टाकले ना, हे पॉइंट वाईज लिहिलं ना, तर तुम्हाला लिहायला सोपं पडतं. म्हणजे का, की मी आहे हे ज्ञान. नंतर उदाहरण, की जसं रथ कार्य करतो तसं. नंतर श्वासोच्छवासाची प्रक्रिया, त्याच्यानुसार आत्मा. नंतर डोळ्याची उघड-झाक, त्याच्यानुसार आत्म्याचं चैतन्य. नंतर काय, की शरीरामध्ये जीवन आहे. की आपण जीवन आहे म्हणजे काय, तर आपण जगतोय, एखाद्या गोष्टीचा उपयोग घेतोय, चालतोय, बोलतोय, खातोय, पितोय. तर हे जे जीवन आहे आपल्यामध्ये, मेल्यावरती शरीर म्हणजे काष्ठवत पडून राहतं, तर तसं नाहीये. तर हे जे चैतन्य दिसते आपल्या शरीरामध्ये, ह्याच्यामुळे आत्म्याची उपस्थिती. नंतर मनाची गती ही सुद्धा आत्मा आहे म्हणून शक्य आहे. नंतर इंद्रियांचा विकास होतो, म्हणजे ज्ञानेंद्रियांचा पण एक प्रकारे विकास होत असतो आपल्यामध्ये, की थोडक्यामध्ये ज्ञानेंद्रियाचा विकास म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जरी आपण पूर्वी पाहिलेली असते, तर ती आपल्या स्मृतीमध्ये साठून राहते. त्याचा घेतलेला अनुभव. म्हणजे तुम्हाला डोळे झाकून सुद्धा तुम्ही आता तुम्ही गेम खेळताना पाहिलं, की एखादा तर तुम्ही तर गृहिणी आहात.
तर तुम्हाला डोळे झाकून जरी समजा एखादी डाळ हातात स्पर्शाला दिली, मग ही मुगाची आहे, की ही उडदाची आहे, कशाने ओळखू शकता तुम्ही? तरी काही सेन्सेस आहेत, की तुमचे जे तुम्ही दररोज तिला अनुभवताय किंवा तिला हातामध्ये घेताय. तर हा विकास आहे एक प्रकारचा. म्हणजे जरी डोळे नसतील, तर बाकीच्या इंद्रियांच्याद्वारे तुम्ही तिला स्पर्शाने ओळखू शकता, की बाबा मुगाची डाळ स्पर्श कसा आहे, तिचा आकार कसा आहे, ह्याच्यावरून म्हणजे आपण बऱ्यापैकी ओळखू शकतो. तर हे काय आहे, सुख-दुःख, इच्छा, इंद्रियांचा विकास, त्याचा आश्रय किंवा हे फक्त आत्म्याच्याद्वारे शक्य आहे. त्यामुळे आत्म्याचं अस्तित्व काय होतं इथं शक्य होतं. हं. तर इथं आता मी तुम्हाला ॲक्चुअली ना, परमाणुवाद म्हणजे काय आहे हे म्हणजे मी तुम्हाला म्हणजे आता सुरुवात करून देते. मला वाटत नाही होईल म्हणून ह्याच्यामध्ये. तर आता मी तुम्हाला सांगितलं, की अ, वैशेषिक दर्शनांनी काय मानलं, की सगळ्यात म्हणजे अगदी छोटा अतींद्रिय, अतींद्रिय म्हणजे काय इंद्रियांना पण समजू शकणार नाही असा. अतींद्रिय त्यालाच म्हणजे काय मानलं, की एक कण मानला किंवा ते त्यांनी काय म्हणलं परमाणू मानला. त्यांनी परमाणू नाव दिलं. आणि जो अतींद्रिय परमाणू कसे असतात, तर ते अतींद्रिय असतात. हं. आणि ते कारण का अतींद्रिय का म्हणलं? कारण ते इंद्रियांना गोचर होत नाहीत. गोचर होत नाहीत म्हणजे इंद्रियांना उघड्या डोळ्यांनी किंवा उघड्या हातांनी आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही. तर ते काय आहेत, की ते इतके सूक्ष्म असतात आणि त्यांच्या संयोगापासून काय तयार होतं, की ही पंचमहाभूतं तयार होतात. म्हणजे स्थूल जल, स्थूल वायू किंवा स्थूल तेज, स्थूल आकाश, स्थूल पृथ्वी ही कार्यद्रव्ये काय होतात, त्यांनी मानलेली आहेत. मग आता इथं काय झालं, की अ, आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, की हा परमाणुवाद म्हणजेच काय, की सृष्टी संबंधीचा सिद्धांत आहे. म्हणजे सृष्टी कशी निर्माण झाली, जगत कसं निर्माण झालं. मग जगत विचारलं, की तुम्हाला हा परमाणुवाद एक्सप्लेन करावा लागणार वैशेषिक दर्शनाचा हे लक्षात घ्या. जीव पाहिला आपण, आता जगत संकल्पना पाहतो आणि ही कशी पाहतोय आपण, की सृष्टी संबंधीचा हा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणजे आता सृष्टीमध्ये जे काही पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश आपल्याला पंचमहाभूत दिसतायत, ह्याचा मूळ उगम कशाने झालाय, की जे परमाणू आहेत, जे अतींद्रिय आहेत, जे इंद्रियांना गोचर होत नाहीत, अशा. मग आता इथं त्यांनी आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं, की सांख्याचा सत्कार्यवाद मी तुम्हाला मगाशी सांगितला, की सत म्हणजे ते कार्य कारणामध्ये पूर्वीच अस्तित्वात असते. तर पण इथं न्यायवैशेषिक काय म्हणतात, की नसतं. म्हणजे हे व्यवहारामध्ये जे लोकं समजतात, तसंच मानतात. ते काय म्हणतात त्याला असत कार्यवाद, त्याच्या अपोझिट. सतच्या अपोझिट काय? असत कार्यवाद. म्हणजे न्यायवैशेषिक काय म्हणतात, की असत कार्यवाद म्हणतात. ते म्हणतात, की कार्य उत्पत्तीपूर्वी असत है, वह अपने कारण में विद्यमान नहीं रहता. म्हणजे काय, की ते आपल्या कारणामध्ये पूर्वी अस्तित्वात नसतं. ते नव्याने निर्माण होतं. तर ते कार्यामध्ये पहिल्यापासून अस्तित्वात नाही. म्हणजे असत आहे. कार्य उत्पत्तीपूर्वी कारणामध्ये असत असतं किंवा कारणामध्ये विद्यमान राहत नाही. कार्य काय है? नवीन उत्पत्ति है. नूतन सृष्टी है और उत्पत्ति से ही उसकी संज्ञा का आरंभ होता है. म्हणजे काय, की ती नवीन सृष्टी आहे आणि उत्पत्तीनेच काय होतं, की तिच्या संज्ञेचा आरंभ होतो आणि त्यालाच आरंभवाद किंवा असत म्हणजे आता ह्याला बरीच नाव आहेत. असत कार्यवाद, आरंभवाद, हां, परमाणुवाद. तर हेच लक्षात ठेवा तुम्ही, की तर वैशेषिक काय म्हणतात, की सगळ्या जगाचं कारण काय म्हणतात? जगत कारण परमाणू मानतात. तुम्हाला सांगितलं, की स्थूल पंचमहाभूत तयार होतात आणि हे काय म्हणतात, की हे जे सगळ्या जगामध्ये जे भौतिक पदार्थ आहेत, ते सगळे काय आहेत? सावयव आहेत. मी तुम्हाला मगाशी अवयव सांगितलं, की तंतू हे कापडाचा अवयव आहे. म्हणजे थोडक्यात काय ते कारण आहे जे त्याला अवयव मानलं गेलं त्यांनी, सावयव मानलं गेलं. आणि ते सगळं काय आहे, की जसे उत्पन्न होतात तसे विनाशशील पण आहेत. आणि हे काय आहेत, की हे जे आहेत सगळे जे पदार्थ बनतात, ते काय होतात, की एखाद्या परमाणूंच्या विभिन्न संयोगाने बनतात. म्हणजे तुम्ही बघता, की एटम एकत्र आले, की आपण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बघतो, की मॉलिक्यूल तयार होतं. हं. जेव्हा 2 एटम, 3 एटम, 5 एटमचा संयोग तयार होतो, तेव्हा मॉलिक्यूल तयार होतं आणि मॉलिक्युल्स एकत्र येऊन तो पदार्थ बनतो, जो काही आपल्याला दिसतो. मॉलिक्यूल पण डोळ्यांनी दिसत नाही. तर एटमचे जेव्हा 2-3 एटम एकत्र येतात, म्हणजे आता तुम्ही हे म्हणजे आता समजा ही चिकटपट्टी घेतली हातात आपण, तर हिच्यामध्ये आधे बरेच परमाणू किंवा जे कनादांनी परमाणू नाव दिलं, ज्याला आता आपण अणू म्हणतो किंवा एटम म्हणतो. तर हे सगळे अणू एकत्र येतात
जर सॉलिड पदार्थ असेल, तुम्ही बघितलं की सॉलिड पदार्थ असेल तर ते खूप कॉम्पॅक्ट असतात, जुळलेले असतात. लिक्विड पदार्थ असेल, तरल पदार्थ असेल तर ते मॉलिक्युल्स लांब लांब पसरलेले असतात आणि गॅसियस मध्ये तर एकदमच लांब लांब पसरलेले असतात. तर हे प्रत्येक स्ट्रक्चरनुसार आपण हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये पाहिजे म्हणजे पाहतो तेच इथं आहे. फक्त त्यांनी जगाचं कारण मानलेलं आहे परमाणूंना. आणि हे काय आहेत की जशी त्यांची उत्पत्ती आहे तसा विनाश पण संभव आहे आणि हे जे काही नित्य परमाणू किंवा पदार्थ बनतात ते विभिन्न परमाणूंच्या संयोगाने एकमेकाला एकत्र येऊन काय होतात की त्याच्यानुसार ते बनतात किंवा परमाणू बनतो. म्हणजे पदार्थात त्याची उत्पत्ती कशी होतो की परमाणूच्या संयोगाने होते. मी तुम्हाला सांगितलं फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये अणू अणू एकत्र येतात आणि मग त्याचा मॉलिक्यूल बनतो. मॉलिक्युल्स परत एकत्र येतात आणि त्याचा पदार्थ बनतो. तसं परमाणूंच्या एकत्र येण्याने संयोगाने काय होते, पदार्थाची उत्पत्ती होते. आता प्रत्येक सृष्टीतल्या गोष्टीला त्यांनी पदार्थ मानले आणि त्या पदार्थांना त्यांनी परत 9 पदार्थात विभागले. त्यातला आपण द्रव्य पाहिला, द्रव्यामध्ये आत्मा पाहिला. आत्म्यानंतर आपण त्याचा सेकंड परमाणुवाद किंवा परमाणू पाहतोय आता आपण. आणि विनाश काय होतो, की परमाणूंचा परत विभाग होतो, विभाजन होतं किंवा संयोग झालेल्यांचा परत विभाग होतो आणि त्यांचं नष्ट करायला लागतं किंवा विनाश व्हायला लागतो. आणि सृष्टी के मूल तत्व परमाणु नित्य आहे. म्हणजे सृष्टी बनवणारे जे परमाणू आहेत ते मूळ ते नित्य आहेत. ते त्यांचा नाश किंवा ते अनित्य नाहीयेत. त्यांचं ते नित्य राहतात. आणि भौतिक जे पदार्थ आहेत, जे आपण ज्याचं मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणतो आपण, तर ते काय आहेत की त्यांचं विभाजन आपण करू शकतो किंवा त्याचं काय करू शकतो, त्यांना आपण काय करू शकतो की अगदी त्याचं हे पूर्णपणे त्याचं विभाजन करून त्याचं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये रूपांतर करू शकतो. आणि हे त्यांनी काय सांगितलं, की त्यांना त्याचं त्यांनी मग ते एक प्रकारचे त्याचे प्रकार सांगितले. म्हणजे ते त्रस रेणू किंवा त्याच्यामध्येच आपण म्हणतो, की त्यांचं जर विभाजन केलं, तर त्याला परत त्यांनी द्वयक रेणू, त्रयस्थ रेणू अशी नावं दिलीत. आता इथं त्यांनी कुठे उल्लेख नाही केलेला आपण, पण इथं त्यांनी काय दिलेलं आहे, की त्याचा अ, परमाणू हा अविभाज्य भाग असणार. त्याचंच परत द्विणुक बनतं, त्याचं त्रिणुक बनतं, त्याचं त्रिश्रेणुक बनतं आणि म्हणजे आपण जसं एटॉमचं मॉलिक्यूल हे जे आपण पाहिलं, तसंच इथं पण त्यांनी सांगितलं, की परमाणू एकत्र येऊन द्विणुक बनतं. द्विणुकचं त्रिश्रेणुक आणि आणि त्याच्यापासून काय होतं, तो पदार्थ एकत्र येऊन बनले जातात. तर त्याचं तसंच डिस्ट्रक्शन करू शकतो आपण. परंतु हे त्यांनी काय केलं, की त्यांनी परमाणूंचे पण त्यांनी मी तुम्हाला सांगितले तसे 4 प्रकार केलेले आहेत परमाणूंचे पण. मग ते काय त्यांनी कुठले प्रकार केले, की पार्थिव, जलीय, तेजसीय आणि वायवीय. पार्थिव म्हणजे काय, की आणि जलीय म्हणजे तुम्हाला आता पार्थिव म्हणजे सॉलिड लक्षात आलं. जलीय म्हणजे प्राण्याचे जे तेजस म्हणजे अग्नी आणि वायू म्हणजे वायू. तर हे सगळं काय आहेत, की त्यांनी हे परमाणूंचे काय केले, की प्रकार केले 4. तर आता साधारणतः पुढचं लेक्चर आहे ना तुमचं? हो हो ना? आहे आहे एक आहे. 1-2 मिनिटं मी तुम्हाला होस्ट करते. 1-2च मिनिटं. कुणाला होस्ट करू मी आता? एकच मिनिटं. 1-2च मिनिटं. मला लक्षात येईना कसं होस्ट करायचं. 1-2च मिनिटं. अहो, स्वानंद योग गुरुकुलला करा मॅम. एकच मिनिटं. इथेच असेल. आज क्लास नहीं है आज लेकिन नाहीये का? आहे नहीं क्लास आज आहे झालं क्लास झालं. मेक होस्ट. हा जमलं मला. ओके. हा पोस्ट करा हा हा केलं चला सर. चला हो होस्ट केलं सर. आता लिहू सर हे रेकॉर्डिंग नाहीच झालं का पहिलं? अर्ध्यात नाही झालं अगोदर पण एका दिवशी तसंच झालंय वाटतं आता रेकॉर्डिंग आहे बघा इथे खाली आडव्या मी ह्याच्यामध्ये परत मग रेकॉर्डिंग पुढच्या वेळेस थोडं शॉर्ट मध्ये रिवाइज करते तेव्हा रेकॉर्ड